नमस्कार. क्राईम या मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हल्ली समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती इतकी वाढली आहे की ती थेट आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली. हल्ली बहुतांश गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार हा आपला जवळचा माणूस असतो, घरातला माणूस असतो. मग आपली आपली म्हणणारी माणसं आपलाच घात का करायला लागली? याचं प्रमुख कारण म्हणजे नात्यांमधला वाढणारा दुरावा, नात्यांपेक्षा पैशाला आलेलं अवाजवी महत्त्व आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपल्याच माणसांकडून घडणारा गुन्हा. अशीच एक कथा आज आपण पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातील शिवदास साळवी यांची ही कथा. अरे दादा इकडे. अरे आबा कुठे? अरे गेले असतील पाण्याकडं. अरे पण रात्रीच पाणी पाजले वावरासनी. असं मग इथंच असतील कुठंतरी. अरे कुठं म्हणजे? आम्ही बघतो. आबा 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 अरे दादा, काय रे संजय? आबा कुठे दिसत नाहीत. काय? अरे आबा कुठे दिसत नाहीत. चल बघू वावरात. चल. आबा ओ आबा आबा ओ बा ओ बा आबा बा ओ बा ओ आबा ओ बा आबा ओ आबा आबा ओ आबा 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 ओ आबा आबा ओ आबा 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 ओ आबा 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 ओ आबा आबा दादा, ए दादा, ते बघ काकाच्या वावरात आबा पडल्यात.
आबा 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 सज्जा आबा गेले आबा गेले. आबा आबा दादा अरे दादा आबासनी कुणी मारला असेल रे दादा. आपण घरला घेऊन जाऊ आबांना. नको दादा, मी म्हणतो आपण नको हात लावायला. आपण असं करू, आपण आईला आणि गावकऱ्यांना घेऊन येऊ. अरे नको ऐकू. नाही नाही तू चल. अरे पण तू चल दादा. अरे अरे आपण नको हात लावायला, तू चल. तुझा मी पोलिसांना घेऊन येतो. पोलीस आले बेगर आबांना कोणालाही हात लावायला देऊ नको. आबांनी जीव दिला का त्यांना कोणी मारलं हे आपल्याला काय ठाव. मला तर वाटतं हे समजा कारस्थान काकाच आहे. जमिनीची केस हारला ना आपल्या बरोबर, त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी समजा केलंय. आपण स्वतः घेऊन गेलो तर उगीच बाबरा व्हायचा आणि पोलीस आपल्यावर आळ घ्यायचे. हा समजा पोलिसांचा मामला आहे, आपण नको मधी पडायला. अरे दादा साहेब मोठ्या साहेबांना भेटायचे साहेब. हो आहेत बेटा ना. काय झालं, सगळं पळत आलं? साहेब माझ्या आबाचा खून झाला साहेब. त्यांचा खून करून शेतात टाकलाय साहेब. कुठून आलास तू? नाव काय तुझं? मी दत्तात्रय साळवी साहेब, शेवडेवाडीतून आलोय साहेब. लवकर चला ना साहेब. चल, खून कुठं झालं ते दाखव. हां चला साहेब. चला मॅडम. बनसोडे चला. तुमचा नवरा गेलाय, तुमची अवस्था काय झाली आहे समजू शकतो आम्ही. पण गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे प्लीज आम्हाला सहकार्य करा. होय मॅडम, तुम्ही सांगाल तर समजा करीन बघा. मला सांगा, तुम्हाला कोणावर संशय आहे का? म्हणजे घरच्यांवर किंवा बाहेरच्यांवर? नाही साहेब, ते कशाला कशी बाहेर करतील. आपण भलं आणि आपलं काम भलं असं स्वभाव होतं बघा तेच. मग त्यांचा खून कोण का करेल? यांचं कोणाशी काही भांडण वगैरे झालं का? होय साहेब झालं होतं. बरं मला सांगा, भांडण कशावरून झालं होतं? जमिनीवरून लय भांडणं झाली होती. हाणामारीपर्यंत वेळ आली होती. प्रकरण कोर्टात गेलं होतं. तो केस कोर्टात हरला म्हणून त्यांनी हा सूड उगवला. साहेब त्याला बेड्या ठोका, त्यांनीच समजा हे केलंय. हे बघा, आम्ही त्याला लवकरच बेड्या ठोकू, तुम्ही काळजी करू नका. जगदाळ मॅडम, यस सर. या सर्व जागेची पाहणी करा. काय पुरावा हाती लागतोय का पहा. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवा. यस सर. बनसोडे, येस सर. त्या यशवंतला पकडा आणि लवकरात लवकर पोलीस चौकीला घेऊन ये. मी त्याला लगेच जाऊन उचलून आणतो. यशवंतचं घर हेच आहे का? हो हेच. मग कुठे गेलाय? तो पहाटेपासून घरच्या सगळ्यांना घेऊन बाहेर गेलाय. विचारलं तर सांगितलं घाई ते आल्यावर सांगतो. बर. जैन सर. बनसोडे, हे काय तुम्ही एकटेच? आणि तो यशवंत कुठे आहे? साहेब, आपला अंदाज खरा ठरला. यशवंतनेच खून केलाय. म्हणजे साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सकाळी सकाळीच यशवंतच्या घरी गेलो होतो. त्याच्या घराला कुलूप होतं. हा यशवंत पहाटेच त्याच्या बायका पोरांसकट गाव सोडून फरार झालाय. काय? हो. मग मी त्याला फोन करायचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन आउट ऑफ रिच लागतोय.
मॅडम येस सर. त्या यशवंतच्या मोबाईलचा ट्रॅक पॉईंट काढा. ओके सर. बघूया कुठल्या बिळात लपवून बसलाय तो. येस सर. एक काम करा बनसोडे, त्या शिवदासच्या घरची पण माहिती काढा. येस सर. हॅलो, बोला चंदन. हां ठीक आहे, ठीक आहे. त्या यशवंतचा पत्ता लागलाय. तो सासरवाडीत भिवडी गावात लपून बसलाय. उचला त्याला. येस सर. यशवंतच्या घराला कुलूप पाहून पोलिसांचा संशय बळावला. कारण ज्या दिवशी शिवदासचा खून झाला त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक यशवंत पहाटे पहाटे कुठेतरी निघून गेला. पोलिसांना तर ठाम विश्वास झाला होता की शिवदासच्या खुनामध्ये यशवंतचा नक्की हात आहे. यशवंत जाधव तुम्हीच का? वय साहेब. चला. काय झालं साहेब? सांगतो चला. चला साहेब अहो, काय झालं? मला का पकडले? चला सांगतो चला. अहो साहेब माझी बायका पोर आहे तो. चला अहो साहेब पाया पड तुमच्या. चला. अहो काय झालं? बसा चला बसा. बसा सगळं सांगतो. सगळं चौकीत सांगतो तुम्हाला. झालं तरी काय? चला चला रे. चल बस बस. साहेब मला इथं कशासाठी आणले? मी काय गुन्हा केला? शिवदासचा खून झाला हे माहिती असेल तुला. होय आजच कळालं. अहो लय वांगळा झालं बघा. अहो लय चांगला माणूस होता त्यो. का? तुला तर आनंद व्हायला पाहिजे. तुझा शत्रू गेला म्हटल्यावर. अहो असं काय बोलताय साहेब? अहो आम्ही दोघं एकाच गावात राहतो. तुम्ही एका गावात राहून तुमच्या जमिनीवरून भांडणं सुद्धा व्हायचे, हे बरोबर ना? हे बघा साहेब, जमिनीचा वाद वेगळा होता. अहो सरकारनं ती जमीन त्याच्या नावावर सांगितल्यापासून मी पण पैसे सोडला होता. आणि तसं माझ्या मनात बी कवा आलं नाही. कोणाच्या मनात काय चाललंय हे आम्ही बरोबर ओळखून असतो. यशवंत जाधव, काय सांगाव, जमीन हातातून गेली म्हणून तू शिवदासचा खून केला असेल? नाही साहेब, मी नाही खून केला. अहो वारकरी माणूस मी, तुळशीची माळ आहे गाड्यात. कावळ्याला किती चुना लावला तर तो बगळा होत नाही, तो कावळाच राहतो. खून झाला त्याच दिवशी तुम्ही पहाटे गाव सोडून निघून गेलात. साहेब बायकोची आई वारली म्हणून पाठच बायका पोरा सकट बी बायकोच्या माहेरी गेलतो. खोटं बोलू नकोस, खरं काय ते सांग. साहेब खरंच सांगतोय, विठ्ठलाची आण. उगाच विठ्ठलाची खोटी शपथ घेऊ नकोस. तूच खून केलायस. हे समजा खोटं आहे साहेब, मी नाही खून केला. शिवदासचा मृतदेह तुझ्या शेतात कसा? तुमच्या दोघात जमिनीवरून भांडणं झाले आणि नंतर तू मारलेस त्याला. नाही साहेब, हे समजा खोटं आहे. खरंच मी नाही मारलं शिवदासला. जैन सर, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय. काय म्हणतात रिपोर्ट? जरा वाचून दाखवा. यस सर. सर, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार शिवदासचा मृत्यू श्वास गुदमरून झालेला आहे. साधारण टायमिंग काय त्याचं? रात्री 11 11:30 दरम्यान. साहेब ह्या टायमाला मी विठ्ठलाच्या देवळात होतो, भजनाला गेलतो. तू खोटं बोलतोयस. नाही साहेब, मी खरंच सांगतोय. वाटलं तर देवळात चौकशी करा. बनसोडे, येस सर. हा खरं बोलतोय का? जरा देवळात जाऊन चौकशी करा. येस सर. पोलिसांना इतक्या धारेवर धरूनही यशवंत गुन्हा कबूल करायला तयार नव्हता. कबूल का करेल? त्याच्या हातून गुन्हा घडलाच नव्हता. यशवंतच्या स्टेटमेंटनुसार जेव्हा सगळा हा प्रकार घडला तेव्हा तो भजनामध्ये दंग होता. सत्य काय हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी गावात चौकशी केली आणि मग पोलिसांचा विश्वास बसला की यशवंत खरं बोलत होता. काल रात्री यशवंत जाधव भजनाला आला होता का? हा, 1 वाजेपर्यंत मंदिरातच होते. नक्की? हो हो ना. बरं चालू दे तुमचं. हो.
तुम्ही? मला सांगा, इथे सुभानराव कुठे राहतात? मीच सुभानराव. बोला, काय काम आहे? सांगणार, सगळं सांगणार. आधी मला सांगा, तुम्ही कामाला कुठे असता? शिवदासच्या मळ्यावर. मग गेले 2 दिवस कामाला का नव्हतात? आता मालकांचंही असं झालं म्हटल्यावर कामावर कसं जाणार? म्हणजे तुम्हाला सगळं माहितीये. मग मालकांचं असं व्हायच्या आधी तुम्ही कामाला नव्हतात सुभानराव. खरं आहे की खोटं? खरंय. आमच्या मालकीची तब्येत बिघडली होती तेव्हा तिला घेऊन दवाखान्यात गेलो होतो आणि तिकडूनच तिला माहेरी सोडून आलो. का अडचण झाली होती? तसं नाही, म्हणजे इथे कामं खोळंबली होती ना. हिचं आजार पण नेहमीच आहे. उगाच सुगीत कुठे दवाखाने करत बसू. तिचं आईबाप बघतील म्हणून आलो माहेरी सोडून. आणि इथं आल्यावरती हे कळलं. तुमच्या मालकावर तुमचा खूप जीव होता म्हणे, आणि त्यांचा सुद्धा तुमच्यावर. होय, खरंय. चांगल्या माणसावर देव सुद्धा जीव लावतो बघा. मग या देव माणसावर गेले काही दिवस पगार दिला नाही म्हणून तुम्ही नाराज होता. कोणी सांगितलं तुम्हाला? पगार दिला की नाही? नाही दिला, पण म्हणून मी काय रागावलो नव्हतो. मग 4 दिवसांपूर्वी ते शेतात तुमच्यावर का ओरडले? पगारावरूनच ना? गावातून माहिती काढली आम्ही. पगारावर ओरडले, पण ते मी 1 महिन्याचा पगार आगाऊ मागितला म्हणून. आमचं भांडण काही झालं नाही. बायको आजारी आहे म्हणून मी मालकासनी पैसे मागितले आणि त्यांनी दिले नाहीत म्हणून तुम्ही रागाच्या भरात. उगाच असं वंगा काय बी बोलू नका. अहो, मालक म्हणजे आमचा देव आणि त्यांना मारायचा विचार करणं म्हणजे केवढं मोठं पाप आहे. मग त्या रात्री तुम्ही गावात नव्हतात असं मला समजलंय. हो, खरंय. कारण मी दुसऱ्या दिवशी सासरवाडीवरून माघारी आलो. अहो, मालकाने किती माणसांना आतापर्यंत कामं दिलेत. ज्या माणसामुळे 2 वेळची भाकरी मिळते त्या माणसाला मारायचा विचार करून किती जन्माचं पाप करून घेणार. माफ करा, पण काही निष्कर्षांवरून काही अनुमान लावावे लागतात. तुमच्याबद्दल माहिती मिळाली म्हणून आले होते. अहो, आमचं कामच असे. सज्जन काय दुर्जन काय सगळ्यांसाठीच पुरावे हवे असतात. ठीक आहे, येते मी. थांबा, आता आलाच आहात तर एक सांगायचं होतं. बोला, काय सांगायचंय? तसं मालकाचं कोणाशी वैर नसायचं आणि असलंच तरी ते मनात ठेवायचे नाहीत. पण एक माणूस आहे ज्याचा मालकांवरती राग होता. कोण आणि कशासाठी? अहो, यांचं बाप जगापासून वैर आहे. गजानन सुतार तालुक्याला असतो. आता महिना झाला गावात आलाय. लय पैसा आहे आणि मालकांचा जुना कट्टर वैरी. गावात आलेल्या दिवशीच त्यांचं जोरदार भांडण झालं. तुम्ही स्वतः पाहिलं भांडण? हे आत्ताच्या बारीचं नाही बघायला मिळालं, पण आजवरची लई भांडणं बघितलीत मी. अहो, कोयत्या कुऱ्हाडे घेऊन चाल केलेली बघितले मी. पण त्यांच्याबद्दल काहीच पुरावा सापडला नाही आणि गावातल्या किंवा घरातल्या कोणी त्यांचं नावही घेतलं नाही. अहो, काकाचं नाव घेतलं कारण नुकतंच चाललेलं भांडण होतं. अहो, हे लय जुनं आहे, का विसरले असतील. आणि गावात कुणाची हिंमत नाहीये त्यांचं नाव घ्यायची. पण तोच असेल असं वाटतं मला. आणि तुम्हाला पुरावा गावला की मी स्वतः साक्ष देईन सगळ्या भांडणाची मालकांसाठी. कुठे भेटेल हा माणूस? त्याचं दुकान आहे चौकात, नाही तर घरी असेल. कुणाला बी विचारा. काका धन्यवाद, खूप महत्वाची माहिती दिली. हॅलो सर, खूप महत्वाची माहिती हाती लागली. गजानन सुतार नावाची व्यक्ती ह्यात असण्याची शक्यता आहे. येस सर, हो मी तिथेच चालले. ओके सर. शिवदासचा खून झाला हे तुम्हाला माहित असेलच. ऐकून माहिती. कोणाकडून ऐकलं? गावातल्या लोकांकडून की तुम्ही पाठवलेल्या माणसाने त्याला संपवून तुम्हाला ही गुड न्यूज दिली? साहेबांनी तुला बोलवली चहा घ्यायला. मला कशाला बोलवले साहेबांनी? अरे सांगितलं ना चहा घ्यायला. वडिलांचा खून करणं इतपत वैर होतं का दोघात? भांडणं होत होती त्यांची, पण खून करू शकतो की नाही?